नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक प्रणयकथेमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. संपूर्ण वर्ग शांत चित्तानं अपर्णा मॅडमचं लेक्चर ऐकत होता. मॅडम आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये विद्यार्थ्यांना ओघवत्या भाषेमध्ये शिकवत होत्या. बहुतेक मुलांचं लक्ष त्या शिकवत असलेल्या गोष्टींवर होतं, परंतु काही मुलं मात्र अपर्णा मॅडमच्या आकारबद्ध शरीराला निहाळत होती. मॅडमचा चेहरा अगदी लोभस वाटत होता. त्या साडी नेसलेल्या होत्या. बरीच मुलं त्यांच्या कमरेकडील दिसणाऱ्या भागाला निहाळत होती. मॅडम मात्र या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून आपले लक्ष शिकवण्यावरती देत होत्या. मधल्या रांगेमध्ये सलील बसला होता. सलीलचं लक्ष मॅडमच्या शब्दांकडे नव्हतंच. मॅडम बोलत होत्या आणि सलील आपल्या स्वप्नांमध्ये दंग झाला होता. सलील स्वप्नांच्या दुनियेमध्ये फिरत होता आणि तिथे मॅडम आणि तो दोघेच होते. निबिड अभयारण्यामध्ये ते भव्य वटवृक्षाच्या आडोशाला बसले होते. मॅडमच्या उबदार स्पर्शानं तो सुखावत होता. मॅडम देखील त्याची काळजी घेत होत्या, असं तो स्वप्न पाहत होता. मॅडमचं लक्ष अधूनमधून सलीलकडे जायचं. त्यांना असं जाणवलं की सलील वर्गामध्ये झोपलाय, परंतु जाणीवपूर्वक मॅडम त्याच्याकडे दुर्लक्ष करत होत्या. वर्गामध्ये थोडीशी कुणकुण होतीच. सलील आणि मॅडमचं काहीतरी आहे. याच गोष्टीचा जास्त इश्यू होऊ नये याची काळजी मॅडम घेत होत्या. तास संपण्याची बेल वाजताच सर्व विद्यार्थी बाहेर जाण्याची घाई करू लागले. सलील मात्र शांत बसला होता. सगळे गेल्यानंतर फक्त मॅडम आणि सलील दोघंच वर्गामध्ये होते. सलील, तब्येत ठीक आहे ना? हो मॅडम. मग झोपला का होतास? झोपलं नव्हतं मॅडम, स्वप्नांमध्ये गुंतलो होतो. याचा अर्थ तू जागेपणी देखील स्वप्न पाहतोस तर? यावर सलील हसला. अभ्यास कसा चाललाय तुझा? चाललाय. सलीलने एक दीर्घ उसासा सोडला. असं चालणार नाही. तू अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित केलं पाहिजेस. मॅडम मला माफ करा, पण माझं लक्ष अभ्यासामध्ये लागत नाही. मला सतत तुम्ही दिसता, मी काय करू? मॅडम गंभीर झाल्या. मी तुला पहिलेच सांगितलं होतं, आपल्यामध्ये जे काही होईल ते विसरून जायचं. हे असं होईल याची मला भीती वाटत होती आणि नेमकं तेच घडतंय. मला कळतंय पण वळत नाही. मॅडम थांबल्या. एक काम कर, आज मला संध्याकाळी भेट. नवनीत घरी नाहीये. ठीक आहे मॅडम, येतो. असं म्हणून तो बाहेर पडला. तर बाहेर हर्षदा त्याचीच वाट पाहत थांबली होती. काय बोलत होतास मॅडमशी इतका वेळ? काही नाही का, अभ्यासाचंच बोलत होतो. मला माहिती आहे कसला अभ्यास चाललाय तुझा. आता सलीलला राग आला. काहीतरी भलतं सलतं बोलू नकोस. मी सरळ तुझ्या तोंडावर बोलतेय, पण अख्खं कॉलेज तेच तुझ्या पाठी बोलतंय. कोणाकोणाचं तोंड दाबणार आहेस तू? कॉलेजचं जाऊ दे, पण तू कशाला बोलतेस? सलील, मला नाही आवडत तुझ्या बाबतीत असं कोणी बोललेलं. सलील गंभीर झाला. चल आपण कुठेतरी बसून बोलूयात. चल कॅन्टीनमध्ये जाऊन चहा घेऊयात. मग ते दोघे जण कॅन्टीनमध्ये आले. कॅन्टीन मोकळंच होतं. त्यांनी कोपऱ्यातली आपली नेहमीची जागा हेरली आणि पकडली. सलीलनं 2 कटिंग चहा आणि त्यासोबत ब्रेडची ऑर्डर दिली. ब्रेडचा तुकडा तोंडात टाकत हर्षदा म्हणाली, सलील, मला तुझ्याशी एका विषयावर बोलायचंय, पण सुरुवात कशी करावी ते कळत नाही. आपण चांगले मित्र आहोत. तुझ्या मनामध्ये जे काही असेल ते तू बिनधास्तपणे बोल. हर्षदा चहाचा घोट घेता घेता शब्दांची जुळवाजुळव करू लागली. सलील भेटल्यापासून तिच्या मनाची अवस्था बदलली होती. तिच्या स्वप्नांमध्ये सतत सलील येत होता. तिच्याशी आपण भेटावं, बोलावं असं तिला वाटत होतं. तसं कॉलेजमध्ये सगळ्याच मुलांना गर्लफ्रेंड्स, बॉयफ्रेंड्स असतात. हर्षदावरती प्रेम करणारे खूप तरुण होते, परंतु ते तिला आवडत नव्हते. प्रेमी युगुल असणं कॉलेजमध्ये खूपच कॉमन आहे. तिला स्वप्नील आपला बॉयफ्रेंड असावा असं वाटायला लागलं होतं. या नाजूक विषयावरती कसं बोलावं हे तिला कळत नव्हतं. विचार करून ती बोलायला लागली. तिचा स्वर कातर झाला होता. सलील, तू कधी कोणावर प्रेम केलेस? सलीलनं चहाचा घोट घेतला आणि तिच्याकडे पाहत राहिला. ती असं काहीतरी विचारेल असं त्याला वाटलंच नव्हतं.
पण आता विचारलंच आहे तर काहीतरी उत्तर देणं भाग होतं. तो हसून म्हणाला, अगं माझ्या कोणी प्रेमात पडावं एवढा मी चांगला नाहीये. याची मला जाणीव असल्यामुळे मी कोणाच्या प्रेमातच पडलो नाही. सलील, कोणाला काय आवडेल किंवा कोणाला कशामध्ये देव दिसेल हे सांगता येत नाही. हर्षदाला नेमकं काय म्हणायचं हे त्याच्या लक्षात येत नव्हतं. हर्षदा, तू कोणाच्या तरी प्रेमात पडलीयस असं मला वाटायला लागलंय. हो, मी प्रेमात पडलीय. कोणाच्या? त्यानं आतुरतेनं विचारलं. तुझ्या. तो गप्पच झाला. काय बोलावं त्याला सुचेना. त्यानं तिच्याबद्दल कधी तसा विचारच केला नव्हता आणि सध्या तो मॅडमच्या प्रेमात होता. पण हे त्याला कोणालाच कळू द्यायचं नव्हतं. म्हणून माझं कोणाशी काहीच नाही असं त्यानं तिला सांगितलं. पण आता ती थेटच म्हणाली होती त्यावर काय बोलावं याचा तो विचार करायला लागला. तिनं त्याच्या मनाची स्थिती हेरली. ती खळखळून हसली. अरे किती गंभीर झालास, मी तुझी गंमत केली. प्रेमात वगैरे हे आपल्या डिस्कशनमधल्या गोष्टी नाहीत. ती असं म्हणताच त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं. अगं किती घाबरवतेस. अरे मला पाहायचं होतं तू काय विचार करतोयस. म्हणजे माझी परीक्षा घेत होतीस तू? हो, म्हणून ती हसली. सलील, आपण चांगले मित्र आहोत आणि कायमस्वरूपी चांगले मित्र राहू. हो, प्रेम म्हणजे तुरुंग आहे ग. एकदा त्यात गुंतलं की लवकर बाहेर पडता येत नाही. वा, आत्ता म्हणत होतास की मला प्रेमाचा काही अनुभव नाही आणि आता असं बोलतोयस की तू खूप काही अनुभवलेस. त्यावर सलीलला काय बोलावं हे सुचेना. कारण तो मॅडमच्या प्रेमात होता आणि त्यानं बरंच काही सहन केलं होतं. मॅडमचे आणि यांचे प्रेम हे काही अटी शर्थींवरती अवलंबून होतं. त्यामुळे या प्रेमानं त्याला खूप यातनाही दिल्या होत्या, परंतु तो हे कोणाला बोलूही शकत नव्हता. हर्षदा मात्र मनातून दुःखी झाली होती. ती सलीलच्या प्रेमात होती. ती त्याला आपलं प्रेम व्यक्त करून त्याच्या होकाराची आतुरता पाहत होती, परंतु त्याचा थंड प्रतिसाद पाहून तिनं हुशारीनं आपले शब्द बदलले. मग आणखी काय म्हणतोयस? बोलण्यासारखं काही विशेष नाही. अभ्यास कसा चाललाय तुझा? बरं झालं विषय काढलास. तू थोडा वेळ माझ्यासाठी काढ, आपण कुठेतरी शांत ठिकाणी बसून अभ्यास करूयात. हो, माझ्या मनातलं बोललास. ठीक आहे, असं म्हणून ते उठले. चल उद्या भेटू, असं म्हणून ती बसस्टॉपकडे वळाली आणि तो मात्र चालत निघाला. आज संध्याकाळी त्याला मॅडमच्या घरी जायचं होतं. त्या विचारांमध्ये तो गढून गेला. तर मित्रांनो, आज संध्याकाळी मॅडमच्या घरी गेल्यानंतर तिथं काय काय करायचं स्वप्न पाहत असेल. पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.